संजय गायकवाडांनी कधी वाल्मिकी रामायण वाचलं आहे का असा सवाल केलाय रोहित पवारांनी। वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामाचा एकेरी उल्लेख तो अपमान म्हणायचा का असं रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांनी संजय गायकवाडांना हा सवाल केलाय। रामायण हे प्रभू रामांच्या काळातच लिहिलं गेलंय असं संजय गायकवाडांनी म्हटलंय। वाल्मिकी ऋषींचं वय बघता त्यांनी प्रभू रामांवर लिहिलेलं आपण समजू शकतो असं गायकवाडांनी म्हटलं। महाराजांवर कोणी बोलावं हे सांगणारे रोहित पवार कोण असा सवालही गायकवाडांनी केलाय। मला असं वाटतं की ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही म्हणत आहात त्यांना म्हणा वाल्मिकी रामायण कधी वाचलंय का बघा। त्या रामायणामध्ये भगवान राम यांचा उल्लेख एकेरी केला आहे। मग उद्या जाऊन तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहे का? विषय असा असतो की त्या काळामध्ये जी काही पुस्तकं आली आहेत तो इतिहासाचा भाग झाला। त्यावेळेस सगळेच लोक लिहित असताना आदराने लिहितात। रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी पण रामायण हे प्रभू रामाच्या कार्यकाळातच लिहिलं गेलं आणि वाल्मिकी ऋषींचं वय आणि प्रभू रामाचं वय पाहिलं तर वाल्मिकी ऋषी कितीतरी वर्षांनी मोठे होते। त्याच्यामुळे एखाद्या वडिलासारख्या माणसाने आपल्या लेकरासारख्या मुलावर जर एकेरी भाषेत लिहिलं तर हे कोणी समजू शकतं। असं तर आमची लायकी काय, तुमची लायकी काय आहे? बाप दादाच्या काका पुत्राच्या भरोश्यावर तुम्ही राजकारणात मोठे झाले। अरे आम्ही स्वतःच्या भरोश्यावर मोठे झालेलो आहेत स्वकर्तृत्वावर। आम्हाला काय कोणा बाप दादा कोणा काका पुत्राचा आशीर्वाद नव्हता। कोणाची लायकी महाराजाबद्दल बोलायची नाही हे रोहित पवार कोण ठरवणार आहे?